नमस्कार. मी ओंकार किशोर अलिबाग बोलतो. मी आज तुम्हाला एल जीमध्ये येणाऱ्या क्यूनेट मॉडेलबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. क्यूनेट तुम्ही बघता ते क्यूनेटमध्ये 2 मॉडेल येतात. QNED एच म्हणून मॉडेल येतो आणि त्याच्यावरती तुम्हाला मिळतो QNED मिनी LED मध्ये. दोघांमध्ये फरक असं की तुम्ही बघायला गेलं तर दोघांचे प्रोसेसर वगैरे सेम आहे. डिफरन्स असं की तुम्ही याच्यामध्ये बघता त्याच्या बॅक LED येतात तुम्हाला, बॅक लाईट आपण ज्याला बोलतो त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रीप लाईट येते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय तर पाणीवरचं पूर्ण पॅनल तुम्हाला बॅकलाईटचं येतो आणि ह्याच्यामध्ये पॅचेसमध्ये LED येतात. म्हणजे आपल्या LED जसं बंच येईल तशा प्रकारचे LED येतात. नॉर्मल तुम्ही ह्याच्यामध्ये एक सिंगल LED बघताय तर तेच ह्याच्यामध्ये तुमचा डबल LED येतो. त्याचा बेनिफिट तुम्हाला असं भेटतो, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ह्याचा ब्राईटनेस लेवल आणि ह्याचा ब्राईटनेस लेवल कम्पेअर करा तर तुम्हाला QNEDला तुम्हाला मिनी LEDला ब्राईटनेस तुम्हाला थोडा चांगला मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही बघता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डायनॅमिक QNED प्रो कलर भेटतात. जे कलर पण आहेत ते तुम्हाला ॲक्युरेट आणि नॅचरल कलर लाईट पण आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रोसेसरची जर गोष्ट कराल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघता त्याला तुम्हाला अल्फा 8 Gen 2चा AI 4K प्रोसेसर येतो. म्हणजे प्रोसेसर पण तुम्हाला महत्त्वाचं टी व्ही आपण येतो मेन प्रोसेसर पण टी व्हीला महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघताय तर हा 4K अपस्केलिंगमध्ये येतो. म्हणजे जो तुमचा नॉर्मल पिक्चर आहे तो तुम्हाला अपस्केल करतो पिक्चर. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये विचार केला तर तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम जी बघताय त्याला तुम्हाला वेबवॉइस ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती तुम्हाला यूज करण्यासाठी म्हणजे आपल्या घरामध्ये लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळी लोक इझिली यूज करू शकतात. त्यानंतर याला तुम्हाला डॉल्बी ॲटमॉस आणि डॉल्बी विजनचा पण सपोर्ट आहे. म्हणजे तुम्हाला पिक्चर आणि साऊंड पण थोडंसं यूज करून बेटर डॉल्बी ॲटमॉसचा सपोर्ट करत आणि डॉल्बी विजन तुम्ही बघताय तर तुमचा कलर कॉन्ट्रास्ट अजून थोडंसं वाटतं. त्याच्यानंतर तुम्ही बघताय तर हा टी व्ही स्पेशली बेस्ट राहणार आहे जे गेमिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी. नॉर्मल तुम्ही हा QNED एच बघताय तर हा तुम्हाला येतो 120 हर्ट्जमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही हा टी व्ही जर बघताय हा टी व्ही तुम्हाला येतो 144 GHz. तर तुम्हाला त्याचा बेनिफिट असा राहतो की ज्या आपल्या मोशन्स असतात म्हणजे नॉर्मल तुम्ही जरी क्रिकेट वगैरे बघत असाल त्याच्यामध्ये जो बॉल स्विंग होतो तर तो जो ट्रॅव्हल होताना जी मोशन असते ती तुम्हाला नॉर्मल 4K LED किंवा ह्या LED थोडीशी लगेच दिसते. हे याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेट भेटेल आणि जे आपला मोशन रेट आहे तो पण तुम्हाला याच्यामध्ये फास्ट होतो. हा फरक तुम्ही नक्कीच QNED एचपेक्षा मिनी LED जाऊ शकताय. कारण ह्याला ब्राईटनेस कलर कॉन्ट्रास्ट आणि जर तुम्ही बाकी गोष्टीचा विचार करताय तर हा LED तुमचा OLED सोबत मॅच होतो. हा तुम्हाला बेनिफिट आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा टी व्ही बाय करू शकता.